एखाद्या खाजगी डॉक्टरनं आपल्या पंटरच्या माध्यमातून गर्भपातासारख्या गंभीर गुन्ह्याचं रॅकेट चालवल्याचं आपण ऐकलं असेल। मात्र कोल्हापुरातील करवीर पोलिसांनी 2 दिवसापूर्वी केलेल्या एका कारवाईमुळे संतापाची लाट उसळली आहे। कारण एक सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सकच गर्भपात करताना रंगेहात आढळून आला। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड असे या डॉक्टरचं नाव आहे। या डॉक्टरनं 1-2 नाही तर तब्बल 250 पेक्षा जास्त गर्भपात केल्याचा संशय पोलिसांना आहे। सध्या हा डॉक्टर चंद्रकांत गायकवाड करवीर पोलिसांच्या ताब्यात आहे। एकूणच हे सगळं प्रकरण काय आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान काय काय धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील, तुम्ही पाहताय TV9 मराठी। आज महिला मुली प्रत्येकच क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवत आहेत, मात्र तरी देखील वंशाला दिवा हवा ही मानसिकता कायम आहे आणि मुलगी नको याच मानसिकतेतून मग गर्भलिंग निदान आणि गर्भपात अशा प्रकारच्या गंभीर घटना समोर येतात। समाजातील याच मुलगी नको या मानसिकतेचा फायदा देखील डॉक्टर मोठ्या प्रमाणात घेत असल्याचं समोर येते। विशेषतः कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलेलं आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या संदर्भात 10 कारवाया पोलिसांनी केलेल्या आहेत। यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात ही सगळी रॅकेट चालवली जात आहेत। खाजगी डॉक्टर आपल्या पंटरच्या माध्यमातून ही गर्भपाताची रॅकेट चालवली त्यांच्याकडून जात असल्याचं वारंवार समोर येतं। मात्र 2 दिवसापूर्वी कोल्हापुरातील करवीर पोलिसांनी एक कारवाई केली, ज्या कारवाईमध्ये माजी जिल्हा शल्य चिकित्सकच गर्भलिंग निदान आणि गर्भपात करताना रंगेहात पकडला गेला। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड असं या डॉक्टरचं नाव आहे। कदमवाडी इथल्या आपल्या बंगल्यामध्ये त्यानं एक हॉस्पिटल तयार केलेलं होतं, जे हॉस्पिटल पूर्णपणे बंदिस्त होतं। आत काय चाललंय हे कोणालाही कळत नाही याची खबरदारी त्यानं घेतलेली होती आणि याचमध्ये या सगळ्या गर्भपाताचा गोरखधंदा गेल्या काही वर्षापासून सुरू होता। काही दिवसापूर्वी कोल्हापुरातील करवीर तालुक्यातल्या कळंबा इथं पोलिसांनी एक गर्भपाताच्या संदर्भात कारवाई केली आणि याच कारवाईमध्ये चौकशी करत असताना डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याच्यापर्यंत हे सगळे पुरावे किंवा एकूणच हे सगळं प्रकरण येऊन थांबलं। डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हा फक्त माजी जिल्हा शल्य चिकित्सकच नाही तर आरोग्य उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे। त्यामुळे एवढ्या मोठ्या जबाबदार पदावर आणि शासकीय पदावर काम केलेल्या या डॉक्टरनं 1-2 नव्हे तर तब्बल 250 ते 300 गर्भपात केल्याचा संशय पोलिसांना आहे। या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याच्या एकूणच दवाखान्यात असलेलं सगळं साहित्य देखील जप्त केलं। कोर्टानं या चंद्रकांत गायकवाड्याला 5 दिवसाची पोलीस कोठडी देखील दिलेली आहे आणि या सगळ्या पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान काही धक्कादायक बाबी देखील समोर येत आहेत। मुळात पहिल्यांदाच हा चंद्रकांत गायकवाड जो डॉक्टर आहे तो पोलिसांना तपासात सहकार्य करत नाही अशा पद्धतीची माहिती समोर येते। कोणताही प्रश्न विचारला तर आपलं वय झालंय त्यामुळे मला काही आठवत नाही अशी उत्तरं तो देतोय, त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेलेत। मात्र याच चंद्रकांत गायकवाडच्या काही सहकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर या सगळ्या गर्भपाताचं रॅकेट कोल्हापूर सांगली जिल्ह्यापुरतंच नाही तर सीमा भागात देखील हे सगळं रॅकेट किंवा त्याची व्याप्ती असल्याचा संशय आहे आणि त्यामुळंच 250 ते 300 नाही तर त्यापेक्षाही जास्त गर्भपाताचा आकडा हा असू शकतो अशा प्रकारचा संशय पोलिसांना आहे। पोलीस इतक्यावरच थांबलेले नाहीत तर ज्यांनी हे सगळे गर्भपात करून घेतले त्यांच्या नातेवाईकांशी पोलिसांनी काही संपर्क केलेला आहे। कोणाच्या माध्यमातून तुम्ही या डॉक्टर चंद्रकांत गायकवाडपर्यंत पोहोचला होता याची माहिती त्यांच्याकडून घेतली जाते आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये पंटर म्हणून कोण कोण काम करत होतं याचा देखील आता तपास सुरू होतोय। खरं तर याआधी आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी काही प्रकरणं झाली त्यामध्ये खाजगी डॉक्टरांचा सहभाग बघितलेला होता, मात्र अशा पद्धतीनं एक सेवानिवृत्त जिल्हा शल्य चिकित्सकच या प्रकरणामध्ये आणि एवढ्या मोठ्या गर्भपाताच्या सगळ्या घटनांमध्ये अडकल्याचं बघून कोल्हापूरकरांचा देखील संताप अनावर झालेला आहे। याच संदर्भात भाजपच्या एका शिष्टमंडळानं काल पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्याबरोबरच या चंद्रकांत गायकवाडला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीची आग्रही मागणी देखील केलेली आहे। दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून या सगळ्याचा तपास सुरू असतानाच काही गोष्टी समोर देखील येत आहेत। चंद्रकांत गायकवाड हा आपल्या
जो काही मदतनीस आहे, जो वर्षानुवर्षे त्याच्याकडे काम करत होता, त्याच्या संपर्कातून देखील काही लोक या चंद्रकांत गायकवाडपर्यंत पोहोचत होते आणि आपल्या कुटुंबातील लोकांचा गर्भपात करून घेत असल्याचं समोर येत आहे। हे सगळ्या प्रकरणाची व्याप्ती पाहता कोल्हापूर जिल्हा प्रशासन असेल किंवा आरोग्यमंत्री जे की कोल्हापूर जिल्ह्यातीलच आहेत, त्यांनी देखील याची गंभीर दखल घेतली आहे। खरं तर गर्भपाताच्या संदर्भात राज्य सरकारसुद्धा काही नवीन कायदे आणण्याचा प्रयत्न करते। या सगळ्या गर्भपाताच्या रॅकेटमधील लोकांना मोका लावता येईल का, या संदर्भातील देखील चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्याचबरोबर काल पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली, ती म्हणजे या सगळ्या नवीन गर्भपाताच्या संदर्भातील कारवाई किंवा एकूणच कायद्यामध्ये या सगळ्या गर्भपातासाठी संबंधित महिलेला प्रवृत्त करणाऱ्या तिच्या जवळच्या नातेवाईकांना देखील या कारवाईच्या कक्षेत घेता येईल का, याचा देखील प्रयत्न आता राज्य सरकारकडून सुरू आहे। त्यामुळं येत्या काळामध्ये या सगळ्या गर्भपाताच्या प्रकरणामध्ये किंवा रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये मोका लावण्याबरोबरच त्याच्या संबंधित गर्भवती महिलेच्या नातेवाईक देखील या सगळ्या कारवाईच्या कक्षेत येतील अशी अपेक्षा आहे। त्यामुळे ह्या घटना काही प्रमाणात का होईना थांबतील अशी आशा करायला हरकत नाही। मात्र एकूणच आपण बघतोय ज्या पद्धतीनं हे चंद्रकांत गायकवाड याचं प्रकरण समोर आलं, कसाही पद्धतीनं हे सगळं प्रकरण किंवा ह्या सगळा गर्भपात तो चंद्रकांत गायकवाड आहे तो करत होता आणि एकूणच याची व्याप्ती देखील अजून वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या अजून 4 दिवस हा चंद्रकांत गायकवाड पोलिसांच्या कोठडीमध्ये असणार आहे। त्याच्याकडं सध्या तो जरी तपासात सहकार्य करत नसला तरी त्याच्याकडून सगळी सखोल माहिती आहे ती घेतली जाणार आहे आणि याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिसांकडून देखील सुरू झालेला आहे। त्यामुळे आता हे नेमकं प्रकरण कुठंपर्यंत जाते, कोणाकोणापर्यंत या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यापर्यंत हे सगळे धागेदोरे शेवटपर्यंत पोहोचत आहेत त्यांच्यावर नेमकी कशा पद्धतीची कारवाई होते हे देखील पाहणं आता गरजेचं बनलेलं आहे आणि त्यामुळंच येत्या काळात हे गर्भपाताचं प्रकरण आणखीन गाजणार हे मात्र नक्की। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।